सो इंटरफरन्स सुरू केला आहे आपण. सो इंटरफरन्समध्ये काय होतं की वी ऑब्टेन अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स ऑन द स्क्रीन. ब्राईट बँडच्या वेळेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डार्क बँडच्या वेळेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. अँड वेन वी ऑब्टेन ब्राईट बँड, क्रेस्ट फॉल्स अपॉन क्रेस्ट और ट्रफ फॉल्स अपॉन ट्रफ. किंवा when we obtain dark band, crest falls upon trough or trough falls upon crest. आता आपण या ब्राईट आणि डार्क बँडच्या किंवा कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या कंडिशन्स बघू. दिस कॅन बी आस्क्ड इन बोर्ड. स्टेट कंडिशन्स ऑफ constructive and destructive interferences. State conditions of constructive and destructive interferences. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे सपोज दोन सोर्सेस आहेत, S1 and S2. दे आर रिसिविंग लाईट. आता ते लेन्स नाही काढत मी. या स्क्रीनवरती वॉट वी आर गेटिंग अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स. अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स मिळत आहेत आपल्याला. आता या ब्राईट आणि डार्क बँड मिळण्याचे कंडिशन्स काय ते फाइंड करायचं आहे. सपोज हा पॉईंट आहे P. So how this point P is receiving ray from S1. This point P is receiving ray from S2. बरोबर आहे. आता तुमच्या डोळ्यांना क्लिअरली दिसेल की S1 P ची जी लेंथ आहे ती S2 P च्या लेंथपेक्षा कमी आहे. मग हा जो डिफरन्स आहे S2 P मायनस S1 P, दिस डिफरन्स is called as path difference. This difference is called as path difference. So हा जो पॉइंट P आहे हा ब्राईट असेल की डार्क असेल, म्हणजे जनरलाइज कंडिशन हा पॉइंट P इथं पण असू शकतो. डार्क बँडच्या ठिकाणी गेली सीन पहा, हा इथं डार्क बँड आहे. सो दिस पॉइंट P आयदर कॅन बी हिअर और हिअर. Will this point P be bright or dark? That depends upon path difference. म्हणून तो ब्राईट असेल की डार्क असेल, इट डिपेंड्स अपॉन पाथ डिफरन्स. मग ह्या कंडिशन्स आहे पाथ डिफरन्सचे. सपोज आय एम रायटिंग लाईक दिस, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे ब्राईट बँड. म्हणजे ब्राईट बँड केव्हा फॉर्म होईल त्याच्या कंडिशन्स. या साईडला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे डार्क बँड. आता या ज्या कंडिशन्स आहेत या दोन लँग्वेजमध्ये सांगता येतात, म्हणून मी दोन पार्ट करतो. These conditions can be told in two fashions. First, in terms of path difference. So, पहिली conditions है, if path difference delta x is equal to n lambda. Delta x is equal to n lambda. Where this n is having integer value 0, 1, 2, 3, ... then two waves interfere constructively to produce bright band. So पूर्ण वाक्यात बोर्डाच्या पेपरला असं लिहायचं, if path difference between two waves reaching at a point simultaneously is integer number times wavelength of the light, then waves interfere constructively to produce bright band.
आता डार्क बँडची कंडिशन काय असते? इफ पाथ डिफरन्स इज n minus half lambda, n minus half lambda, or it is also said as path difference twice n minus 1 lambda by 2, twice n minus 1 lambda by 2. हा twice n minus 1 जो असतो हा नेहमी ऑड नंबर असतो, ऑड इंटीजर असतो. तुम्ही कधी पण n इक्वल टू 1, 2 1 minus 1 1 ऑड नंबर. तुम्ही दुसरा नंबर घ्या 2 2 into 4 4 minus 1 3 ऑड नंबर. म्हणजे हा जो पार्ट डिफरन्स आहे हा जर का ऑड इंटीजर टाइम लॅम्बडा बाय 2 असेल, दिस पाथ डिफरन्स, तर पॉइंट इज डार्क बँड. पॉइंट इज डार्क बँड. कधी कधी असंही सांगतात, पण हे बेटर आहे सांगणं मॅथमॅटिकली लिहिताना. वेअर दिस एन कॅन हॅव व्हॅल्यू, दिस एन कॅन हॅव व्हॅल्यू 1 2 3 डॉट डॉट. नीट लक्षात घ्या, ब्राईट बँडचा जो एन होता इट स्टार्ट्स ॲट 0, इट स्टार्ट्स ॲट 0. ऑड डार्क बँडचा जो एन आहे इट इज स्टार्टिंग विथ 1. सो पार्ट डिफरन्समध्ये कंडिशन अशी, एन लॅम्बडा ब्राईट बँड, ट्वाइस एन मायनस 1 लॅम्बडा बाय 2 डार्क बँड. हा जो पार्ट डिफरन्स आहे हा पाथ डिफरन्स वेवच्या फेज डिफरन्समध्ये कन्वर्ट करता येतो. काय? नीट लक्षात घ्या, पाथ डिफरन्स कॅन बी कन्व्हर्टेड इनटू फेज डिफरन्स फाय, इनटू फेज डिफरन्स फाय. आता फेज डिफरन्स काय असतो? काल तुम्हाला इक्वेशन ऑफ वेव सांगितलं होतं. ही सपोज पहिली वेव आहे, E1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस मायनस किंवा मायनस के एक्स प्लस अल्फा 1. ही दुसरी वेव आहे E2. ही S1 पासून सुरू होते, S2 पासून सुरू होते. A2 साइन ओमेगा टी मायनस के एक्स प्लस अल्फा 2. तो हा जो ब्रॅकेट आहे ना याला म्हणतात फेज. हा ब्रॅकेटला म्हणतात फेज. या दोघी ब्रॅकेटमधला डिफरन्स त्याला म्हणतात फेज डिफरन्स. काय येईल इथं फेज डिफरन्स या दोघं वेव्हसाठी? हा फेज डिफरन्स फाय विल बी इक्वल टू अल्फा 1 मायनस अल्फा 2, अल्फा 1 मायनस अल्फा 2. म्हणजे फेज डिफरन्स किंवा फेज इज द प्रॉपर्टी ऑफ इक्वेशन ऑफ वेव. आणि पाथ डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन द पाथ लेंथ. म्हणजे S1P, S2P दीज आर पाथ लेंथ. या पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स एक मॅथमॅटिकल रिलेशन आहे आणि ते रिलेशन हे आहे 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. हा डेल्टा एक्स आहे पाथ डिफरन्स. इम्पॉर्टंट रिलेशन आहे. फेज डिफरन्स phi is equal to 2 pi upon lambda into delta x. Delta x is called as path difference. जर का तुम्ही कंडिशन पाथ डिफरन्सच्या टर्म्समध्ये देऊ शकत असाल तर सेम कंडिशन्स फॉर ब्राईट किंवा डार्क बँडच्या यू कॅन ऑल्सो गिव्ह इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स. पण फेज डिफरन्सच्या टर्म्समध्ये काय कंडिशन आहे? if phase difference phi is equal to twice n pi, twice n pi म्हणजे हा नंबर कधी पण, twice n pi म्हणजे हा नंबर कधी पण कसा असेल? इव्हन.
So when phase difference is even pi, then waves interfere constructively to produce bright band. Again, this n can have value 0, 1, 2, 3, dot dot. So will the point be bright or dark can be given, their conditions can be given in either part difference or in terms of phase difference. इकडे काय phase difference ला second point, if phase difference is twice n minus 1 pi, आता twice n minus 1 नंबर नेहमी काय असतो, ऑड असतो. म्हणजे जर का फेज डिफरन्स हा ऑड नंबर टाइम्स पाय असेल तर वेव्स विल इंटरफिअर डिस्ट्रक्टिव्हली टू प्रोड्यूस डार्क बँड. अँड दिस फेज डिफरन्स फाय twice n minus 1 into pi, and this n is going to have values 1, 2, 3 dot dot. ऑड डार्क बँडच्या वेळेस n ची व्हॅल्यू नेहमी 1 ला सुरू होते. करेक्ट. सो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न फॉर 2 मार्क्स, जेई नीट सीईटी प्रॉब्लेमसाठी इम्पॉर्टंट, बोर्डासाठी इम्पॉर्टंट, कन्सेप्ट इम्पॉर्टंट. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे ब्राईट बँड केव्हा मिळतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डार्क बँड केव्हा मिळतो. ठीक आहे. आता वी विल गो फॉर 4 मार्क्स क्वेश्चन, डेरिवेशन ऑफ बँडविड्थ. सो 4 मार्काचा प्रश्न आहे. डेरिवेशन ऑफ बँडविड्थ. W ला बँडविड्थ पण म्हणतात किंवा फ्रिंज विड्थ पण म्हणतात. W और कैपिटल X बार पण डिनोट करतात बँडविड्थ. आता पहा कसं असतं, म्हणजे एक्सपेरिमेंटल डेरिवेशन आहे. वी आर कन्सिडरिंग 2 सोर्सेस. We are considering 2 sources, S1 and S2, separated by the small distance d. Separated by the small distance d. These 2 sources are receiving monochromatic coherent light of wavelength lambda. This is the screen which is placed at a distance capital D from the sources. This capital D is very greater than small d. हा बायसेक्टर आहे या 2 डिस्टन्स या S1 S2 डिस्टन्स मधला. This point is y equal to 0. This point is y equal to 0. If you put from S1 this perpendicular, so here distance किती असेल? This whole distance is d. So this is going to be d by 2. This is going to be d by 2. We are considering this any point P here. We are considering any point P here, which is on the screen. This point P is going to receive rays from S1, from S2. आता हा जो पॉइंट P आहे, will it be bright or dark? That is decided by the conditions of bright and dark band. मग याचं जे डिस्टन्स आहे फ्रॉम दिस 0 ऑर्डर इज y. This distance is y. Got it? And there will be
these types of alternate bright and dark bands on the screen. There will be alternate bright and dark bands on the screen. कळालं? सो काय कन्सिडर केलं नीट लक्षात घ्या. We are considering two sources S1 and S2 separated by small distance small d. A screen is placed at a distance capital D from two sources. When these two sources are receiving monochromatic, this word is important here, monochromatic light of wavelength lambda, interference pattern is obtained on the screen. आता बँडविड्थ म्हणजे काय, फ्रिंज विड्थ म्हणजे काय? बँडविड्थ आणि फ्रिंज विड्थ सिनॉनिमस वर्ड्स आहेत. एक तर W ने डिनोट करतात किंवा X बार ने डिनोट करतात. तर बँडविड्थ म्हणजे काय? बँडविड्थ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राइट बँड्स. कोणते पण तुम्ही कुठलेही घ्या, वरचे खालचे कुठलेही. So distance between two successive bright bands, it's called as bandwidth. Or distance between two successive dark bands, you can take any two dark bands. You can take any two dark bands. म्हणजे हे दोन डार्क बँड्स आहेत सक्सेसिव्ह, एका मागे एक सक्सेसिव्ह म्हणजे सेंटर टू सेंटरचं डिस्टन्स, याला म्हणतात बँडविड्थ. एक्स बार और डब्ल्यू, डब्ल्यू बार और एक्स बार काही म्हणा. विड्थ, बँडविड्थ और फ्रिंज विड्थ, हे डेरिवेशन आपल्याला करायचं आहे. आता पहा, पॉइंट पी ब्राईट असेल का डार्क असेल, कशावरती डिपेंड आहे? Will the point P bright or dark? That depends upon path difference S2P minus S1P. Okay, so we will go for first path difference. So path difference, P will be equal to S2P minus S1P. So point P will be bright or dark depends upon path difference S2P minus S1P. आन्सर लिहिताना तुम्ही आधी काय लिहाल? आन्सर लिहिताना तुम्ही हे डायग्रामला डिस्क्राईब केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण इंट्रोडक्शन करायचं असेल तर consider two sources S1 and S2 separated by small distance d. Consider a screen placed in front of these sources at a distance capital T. When these two sources receive monochromatic light of wavelength lambda, interference pattern is obtained on the screen. दूसरा पॉइंट, पॉइंट P will be B और D म्हणजे काय, ब्राइट और डार्क, डिपेंड्स अपॉन path difference, depends upon path difference S2P minus S1P. करेक्ट एवढं? आता हा पाथ डिफरन्स किती असेल पहा. आता इथं दोन राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. हा पहिला राईट अँगल ट्रायंगल आणि हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल. हा पहिला आणि हा दुसरा. सो वी कन्सिडर टू राईट अँगल ट्रायंगल्स. सपोज आय से दिस पॉइंट्स आर एम, this point is suppose here N, this point is suppose N, so S1Pn, S2Pm. So consider
right angle triangles S1PN and S2PM करेक्ट आहे. आता दोघं राईट अँगल ट्रायंगल मध्ये बाय पायथागोरस आय कॅन राईट ॲज S2P² मायनस S1P², कारण मला हे हवं आहे. S2P² मायनस S1P². व्हॉट इज S2P²? हा S2P² आहे. नीट लक्ष द्या. S2P² आय एम रायटिंग. S2P हा हायपोटेन्यूस आहे. मग हायपोटेन्यूस स्क्वेअर विल बी इक्वल टू दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर. आता दिस ही वर्टिकल साईड किती असेल याची? एवढी y प्लस d/2 बरोबर. एवढी y प्लस d/2. सो वर्टिकल साईड असेल y प्लस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हे काय कॅपिटल D. सो कॅपिटल D². S2P² इज इक्वल टू दिस ब्रॅकेट मायनस आता S1P². S1P² म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे तो. ही एवढी साईड आहे. ही साईड काय येईल? दिस y मायनस d/2. सो दिस इज y मायनस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ही हॉरिझॉन्टल साइड ही किती आहे? कॅपिटल D. सो प्लस d² प्लस d². याला सिम्प्लिफाय करा. याला सिम्प्लिफाय केलं तर लेफ्ट साइडला आय कॅन राईट ॲज S2P मायनस S1P इंटू S2P प्लस S1P. हे सगळं जर सिम्प्लिफाय केलं तर 100% हे असं येतं 2YD 2YD असंच येईल. y² मायनस y² हा ब्रॅकेट ओपन केल्यावरती कॅन्सल प्लस d² मायनस d² कॅन्सल. याचा स्क्वेअर मायनस प्लस याचा स्क्वेअर कॅन्सल. फक्त काय राहिलं याची मधली टर्म 2YD/2 याची मधली टर्म मायनस 2YD/2. 2 कॅन्सल YD 2YD. हे काही करू नका बोर्डाच्या परीक्षेला. तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं तरी फुल मार्क्स मिळतील तुम्हाला. मग ज्याला ओपन केले म्हणजे काही तुमचे फार कष्ट दिसतात मार्क्स जास्त मिळतात अशातली गोष्ट नाही. S2P मायनस S1P इज इक्वल टू 2YD अपॉन S2P प्लस S1P. ॲक्च्युअल ज्यावेळेस हा प्रॅक्टिकल करतात त्यावेळेस हे डिस्टन्स मिलीमीटरमध्ये असतं. हे कॅपिटल Dचं डिस्टन्स मीटरमध्ये असतं. म्हणजे काय? हे डिस्टन्स याच्यापेक्षा 1000 पट मोठं असतं. हे फक्त आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी हे असं अनप्रपोर्शनल डायग्राम ड्रॉ करावी लागते. अदरवाईज हे डिस्टन्स एवढं कमी असतं आणि हे डिस्टन्स असं असतं. हे दोघं डिस्टन्स ऑलमोस्ट इक्वल घेतात. आणि हा जो स्क्रीन असतो का एवढा मोठा स्क्रीन नसतो आयनॉक्सचा. हा स्क्रीन एवढाच असतो आयपीसचा. म्हणजे स्क्रीन एवढंच आहे आणि हे डिस्टन्स. मग हे डिस्टन्स तिघं डिस्टन्स जे आहेत हे तुम्हाला इक्वल घेता येतात बिकॉज दिस अँगल इज व्हेरी स्मॉल. इथं तरी पण मी तरी हे नीट नाही दाखवलं. हे जे डिस्टन्स आहे याच्यापेक्षा 1000 पट मोठं घेतलं इथली लाईन जाईल. ही स्क्रीन एवढंच आहे. म्हणजे तुम्हाला S2P, S1P, capital D, all three you can take equal because capital D is very very greater than small d. हा फार इम्पॉर्टंट पॉईंट बोर्डाच्या पेपरसाठी. if you are writing this it's good since capital D is very very greater than small d. If you are writing this very good. If you are not writing this तुमचा अर्धा मार्क कापून घेते. हे लिहिलं म्हणून अर्धा मार्क देणार नाही
पण नाही लिहिलं तर अर्धा मार्क कापून घेतील, एवढी इम्पॉर्टंट कंडिशन आहे. म्हणजे पाथ डिफरन्स S2P minus S1P is equal to 2YD upon D plus D 2D. म्हणजे हा पाथ डिफरन्स किती आला? सो पाथ डिफरन्स S2P minus S1P is equal to 2 cancel YD upon capital D. That is the path difference between two rays reaching at point. You say this as equation 1. You say this as equation 1. बघून घ्या एकदा, बरोबर. 1/3 आन्सर झालाय. अजून 4 मार्काचा प्रश्न आहे, विड्थ फाइंड करायची. आता पहा, हा सपोज पहिला पॉइंट होता ए, आता पॉइंट आहे बी. इफ फॉर ब्राइट बँड, फॉर ब्राइट बँड बी पॉइंट आहे. पॉइंट पी इज nth ब्राइट बँड. हा पॉइंट P जो आहे तो n नंबरचा ब्राइट बँड असेल इफ पाथ डिफरन्स गिवन बाय इक्वेशन 1 इज, पाथ डिफरन्स काय, YD अपॉन कॅपिटल D इज n लॅम्बडा. करेक्ट आहे. आणि याला yn लिहितो मी. म्हणजे काय, हा yn इज द डिस्टन्स ऑफ nth ब्राइट बँड फ्रॉम झिरो ऑर्डर ब्राइट बँड. याला झिरो ऑर्डर ब्राइट बँड म्हणतात. सो व्हॉट इज yn? yn इज इक्वल टू n लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. Say this as equation 3. What is yn? Yn is distance of nth bright band from zero order bright band. Zero order bright band म्हणजे हा, याला म्हणतात झिरो ऑर्डर ब्राइट बँड. इथून हे डिस्टन्स आहे yn. याच्या पुढचा जो ब्राइट बँड आहे तो कोणता असेल? n+1. हा n, तर हा n+1. हा चौथा, तर हा पाचवा. हा nth, तर हा n+1. मग पहा, similarly distance of n+1th bright band is given as, आता याचा नंबर आहे yn, तर n+1th चं डिस्टन्स किती येईल? yn+1. या yn ला इथं n आहे, तो yn n+1 ला काय असेल? n+1 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. से दिस ॲज इक्वेशन 4. आता बँडविड्थ किंवा फ्रिंज कसं डिफाइन करतात? इट इज डिफाइन्ड ॲज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राइट बँड्स. सो सी दिस, इफ bandwidth is defined as the distance between two successive
ब्राइट बँड्स, देन बँडविड्थला W ने डिनोट करा, देन बँडविड्थ W will be equal to yn plus 1 minus yn. Bandwidth W is equal to yn plus 1 minus yn. So this W is equal to n plus 1 lambda d upon small d minus n lambda d upon small d. This W is equal to lambda capital D upon small d. So this is the bandwidth for bright bands. This is the bandwidth for bright bands. अब B point झाला. Point P is nth bright band if path difference is. bright band ची कंडिशन आपण बघितली होती. What the condition was? n lambda. हा path difference आहे. This is what path difference given by equation 1. फक्त तिथं y होती तर yn लिहिलं. का yn लिहिलं? It is nth bright band. तर nth bright bandचं डिस्टन्स इथून किती आहे? yn आहे असं सपोज केलं आहे. and we have given this. ठीक आहे. ओके, आता सी पार्ट या क्वेश्चनचा. सी पार्ट विल कन्सिडर फॉर डार्क बँड. आता जर का आपण हा दाखवला इथं ब्राईट, हा पॉइंट जर डार्क असता तर असू शकतो. व्हेरिएबल आहे त्या गोष्टी सगळ्या. So now we will consider point P as a dark band. So point P is nth dark band. Point P is nth dark band if path difference given by equation 1 is, path difference given by equation 1 is, suppose this distance is yn capital D upon small d. आता हा जो mth करू, n आपण ब्राइट साठी कन्सिडर केला, डार्क साठी लेटर कन्सिडर m. मग हा mth डार्क बँड आहे. सपोज हा mth डार्क बँड आहे. याचं डिस्टन्स इथून किती असेल? ym. ym कॅपिटल D अपॉन स्मॉल d. आता हा जर का डार्क बँड असेल तर डार्क बँडची कंडिशन काय होती? ट्वाइस m मायनस 1 लॅम्बडा बाय 2. आपण n लिहिला इथं, पण इथं m लिहितो म्हणजे ब्राईट अँड डार्क वेगळा होईल फक्त. सो दिस इज द थिंग. मग ym will be equal to twice m minus 1 lambda. मी सॉरी उलट लिहिलं इथं. स्मॉल d वरती आहे, कॅपिटल D खाली आहे. लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. दिस इज इम्पॉर्टंट प्रॉब्लेमसाठी लागेल हे. पुढचं इक्वेशन किती नंबर असेल? 1 2 3 4 नंबरचं इक्वेशन. So ym is distance of nth dark band. कोणापासून? फ्रॉम दिस. हा 0 ऑर्डर नेहमी मॅक्सिमा असतो. या दोघं स्लिटच्या बायसेक्टरवरती जो मॅक्सिमा असतो त्याला 0 ऑर्डर मॅक्सिमा म्हणतात. आणि असं का असतं पहा. हा कसा ट्रायंगल तयार झाला? आयसोसिलियस. कसा ट्रायंगल तयार झाला? आयसोसिलियस. म्हणजे हा पॉइंट P जर इथं आला तर S1P आणि S2P पार्ट डिफरन्स किती असेल? 0. 0 लॅम्बडा जेव्हा पार्ट डिफरन्स असेल तर पार्ट डिफरन्सच्या कंडिशन प्रमाणे बघा तो कोणता येईल? ब्राईट. म्हणून हा जो असतो ना नेहमी आयसोसिलियस ट्रायंगल,
किंवा बायसेक्टरवरचा याला म्हणतात झिरो ऑर्डर मॅक्सिमा. हा कधीच मिनिमा नसतो, हा कधीच मिनिमा नसतो. म्हणजे झिरो ऑर्डर नेहमी मॅक्सिमा असतो, याचा अर्थ झिरो ऑर्डर कधीच मिनिमा नसतो, कधीच मिनिमा नसतो. म्हणून डार्क बँडच्या कंडिशनला किंवा मिनिमाच्या कंडिशनला एन किंवा एमची व्हॅल्यू 1, 2, 3 सुरू होते, झिरोपासून सुरू होत नाही. डार्क बँड फ्रॉम झिरो ऑर्डर ब्राईट बँड, झिरो ऑर्डर ब्राईट बँड. आता जर का एम्थ डार्क बँड हा असेल तर M+1 म्हणजे याच्या पुढचा डार्क बँड येईल हा, त्याला कसं लिहायचं? सिमिलरली डिस्टन्स ऑफ M+1th dark band is given as n+1th dark band is given as. So see this Ym+1. आता हा जो m आहे इथं हा इम्पॉर्टंट, इट विल बिकम M+1. इथं लिहिताना ही काळजी घ्या. सो ट्वाइस M+1 -1 lambda by 2 capital D upon small d equation 5. आता what is bandwidth again? Distance between two successive dark bands. इथले घ्या कुठलेही घ्या. So band or fringe width, band or fringe width W is also defined as the distance between two successive डार्क बँड. सक्सेसिव्ह म्हणजे एका मागे एक येणारेच, एक इकडचा आणि एक तिकडचा असं नाही. Band or fringe width W is also defined as the distance between two successive dark bands. Therefore, W is equal to Ym+1 minus Ym. Equation 5 minus equation 4. Subtract करा. Subtract जेव्हा कराल तुम्ही twice M+1 minus 1 lambda d 2d minus twice m -1 lambda d 2d. सबट्रॅक्शन करत बसायचं नाही, तेवढंच लिहायचं लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. डार्क बँड. सो डार्क बँडची बँडविड्थ ही आहे. तुम्ही ब्राईट बँडची बँडविड्थ बघा, हाच फॉर्म्युला आहे. तुम्ही डार्क बँडची बँडविड्थ बघा, हाच फॉर्म्युला आहे. याचा अर्थ काय? बँडविड्थ इज इक्वल for bright as well as dark bands. Bandwidth is equal for bright as well as dark band. अल्टरनेट वर्षी बोर्डाला हा प्रश्न 4 मार्काला येतो. डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ और फ्रिंज विड्थ इन इंटरफरन्स पॅटर्न. करेक्ट. चला, थँक्यू.